नाशिकमध्ये चौथ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे प्राध्यापक मिलिंद मराठे यांच्या हस्ते उद्घाटन। नाशिकमध्ये चौथ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे प्राध्यापक मिलिंद मराठे यांच्या हस्ते उद्घाटन। चौथ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनातून वाचन संस्कृतीला बळकटी द्यावी, प्राध्यापक मिलिंद मराठे। वाचनाची आवड समाजात रुजविण्यासाठी पुस्तक प्रदर्शनासारखे उपक्रम सातत्याने आयोजित होणे गरजेचे आहे। पुस्तक केवळ ज्ञानाचे साधन नसून समाजाच्या वैचारिक जडणघडणीचे माध्यम आहे। त्यामुळे वाचन संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठे यांनी केले। सार्वजनिक वाचनालयाच्या फ्रेंडीबाई दस्तूर हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चौथ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपस्थित होते। प्राध्यापक मराठे म्हणाले, आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध होत असली तरी पुस्तक वाचनातून मिळणारी सखोल समज, चिंतनशीलता आणि वैचारिक समृद्धी यांना पर्याय नाही। विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तक प्रदर्शनाची भूमिका महत्त्वाची आहे। विविध विषयावरील पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने वाचकांना आपल्या आवडीच्या साहित्याची निवड करता येते। शासकीय पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्जेदार आणि उपयुक्त साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। वाचनालय आणि पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजात ज्ञानाची देवाणघेवाण वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले। चौथे वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शन नाशिककरांसाठी ज्ञान आणि साहित्याचा समृद्ध ठेवा ठरणार असून विविध विषयावरील पुस्तकाचा वाचकांना लाभ घेता येणार आहे। प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। उत्सुक असतात। नाशिककरांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आज पाहतो नाशिकमध्ये अशा पद्धतीचं, नाशिकातच काय पण पूर्ण भारतामध्ये, तर जेथे सर्व प्रकारचे दिल्ली वगळता अर्थात, कारण मराठी सर दिल्लीमध्ये न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर भरवतात दरवर्षी, तिथे सर्वच प्रकाशनं असतात जगभरातनं। पण नाशिक सारख्या छोट्या शहरांमध्ये आपण शासकीय जेवढे काही पुस्तके प्रकाशित केले जातात त्याच्यामध्ये नॅशनल बुक ट्रस्ट असेल, गुजरात साहित्य अकादमी असेल, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ असेल, साहित्य अकादमी असेल, आपलं महाराष्ट्र शासन असेल, महाराष्ट्र संस्कृती आणि साहित्य मंडळ असेल आणि इतर सर्व प्रकाशन विभाग व इतर सगळे जे काही शासनामार्फत प्रकाशित केली जातात पुस्तकं, ती सर्व पुस्तकं आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करतो। पण 10,000 अधिक पुस्तकं आपण गेल्या मागील 3 वर्षापासून आपण इथे देतोय। नाशिककर त्याला भरभरून प्रतिसाद देतात। म्हणूनच अशा पद्धतीचं आयोजन आपण सर्वांच्या सहकार्याने आज जगन्नाथाचा रथ जो आहे तो आपण हातात असतो। मी मिलिंद सुधाकर मराठे, अध्यक्ष, राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत सरकार। NBT या नावाने आमची संस्था अधिक प्रसिद्ध आहे। आज शासकीय पुस्तक प्रकाशनाच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये येऊन मला अत्यंत आनंद झाला आणि या ठिकाणचं प्रदर्शन बघितल्यावर लक्षात असं आलं की नाशिककरांकरता शासकीय प्रकाशकांची सर्व पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या मागे आहेत ते राजेश बंग, जे चौथ्या वेळेला या प्रकारचं संमेलन भरवत आहेत आणि याला सार्वजनिक वाचनालय नाशिक, नाशिकचे जनता, नाशिकमधले लेखक, प्रकाशक या सगळ्यांचा मनापासून त्यांना पाठिंबा मिळतो आहे। माझी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये आपण स्वतः कुटुंबियांसह, आपल्या मुलाबाळांसह या 2 ते 3 तास इथे काढा, वेगवेगळी पुस्तकं हाताळा, बघा, काही पानं वाचा, आपल्याला आवडलं तर 1-2 पुस्तकं त्यातली खरेदी करा। आणि माझी खात्री अशी आहे की माणसाच्या जीवनात कुठलं पुस्तकातला कुठला विचार तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकेल तुम्हालाही कळणार नाही। पण त्याकरता वाचन सतत करत राहायला लागेल आणि चांगलं पुस्तक निवडण्याचा या प्रदर्शनासारखा दुसरा चांगलं माध्यम तुम्हाला मिळणार नाही। एवढं बोलतो, या प्रदर्शनाला आणि राजेश बंग यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपण सर्व नाशिककरांनी या पुस्तक प्रदर्शनाला जरूर भेट द्या। धन्यवाद, नमस्ते।